100% इथेनॉल म्हणजे 100% बर्बादी. पावसाने यायला 10-15 दिवस उशीर काय केला, सगळीकडे पाण्याचे वांदे झाले. आणि तुम्हाला माहिती आहे 1 लिटर इथेनॉल बनवायला ऑलमोस्ट 2,500 ते 3,000 लिटर पाणी कन्झ्युम केलं जातं. हो बरोबर ऐकलात. जरी इथेनॉल बनवायला डायरेक्टली पाणी नसेल लागत, पण त्याला लागणारा कच्चा माल हा खूप वॉटर कन्झ्युमिंग आहे. जसं की ऊस. आता काही लोक म्हणतील ऊस तर आपल्या देशात ऑलरेडी पिकतोय, पण तो सफिशियंट नाहीये इतक्या मोठ्या प्रमाणात इथेनॉल बनवण्यासाठी. त्यासाठी आपल्याला अतिरिक्त ऊसाचं उत्पादन घ्यायला लागेल आणि त्याने खूप मोठ्या प्रमाणात पाणी बर्बाद होईल. आणि सर्वसामान्य जनतेला इथेनॉलचा फायदा होणार का? भलेही इथेनॉल पेट्रोलपेक्षा 10-12% स्वस्त असेल, पण गाड्यांचं मायलेज सुद्धा 10-12% कमी होणार आहे आणि इंजिनची तर बर्बादीच होणार आहे. आत्ताच तुम्ही अनुभवत असाल की पूर्वीपेक्षा गाड्या कमी ऍव्हरेज द्यायला लागलेल्या आहेत. मग इथेनॉलचा फायदा नक्की कोणाला? गडकरी साहेबांना, कारण की मोठमोठे इथेनॉल प्लांट त्यांच्या मुलांचेच आहेत. आणि हुकुमशाही इतकी आहे की तुम्हाला E20 ऑप्शन आहे, E30 ऑप्शन आहे, E85 ऑप्शन आहे, E100 ऑप्शन आहे, पण प्युअर पेट्रोलचा ऑप्शन कुठेच नाहीये. म्हणजे जे काही विकायचंय ते भेसळयुक्तच विकायचंय. अवघड आहे परिस्थिती.